श्री स्वामी समर्थ. देवघरातील नारळाचे गुप्त संकेत हे अनेकांना माहीत नसतात, पण आपल्या पूर्वजांनी आणि संतांनी नारळाला अतिशय पवित्र स्थान दिले आहे. कारण नारळ हा फक्त फळ नाही, तर तो देवतांचे प्रत्येक. श्री स्वामी समर्थ. देवघरातील नारळाचे गुप्त संकेत हे अनेकांना माहीत नसतात, पण आपल्या पूर्वजांनी आणि संतांनी नारळाला अतिशय पवित्र स्थान दिले आहे. कारण नारळ हा फक्त फळ नाही, तर तो देवतांचे प्रतीक मानले जातो. जेव्हा आपण देवघरात नारळ ठेवतो, तेव्हा तो नारळ आपल्या घरातील ऊर्जा, आपल्या मनातील भावना आणि देवतांची कृपा यांचे संकेत देत असतो. असे मानले जाते, विशेषतः कुलदेवता, कुलदेवी यांच्या समोर ठेवलेला नारळ हा साधा नसतो. तो घराच्या रक्षणासाठी जोडलेला असतो. अनेक घरात वर्षानुवर्ष परंपरेने नारळ घट ठेवला जातो. काही ठिकाणी नवस पूर्ण झाल्यावर ठेवला जातो, तर काही ठिकाणी वर्षातून एकदा बदलला जातो. पण हा नारळ शांतपणे आपल्या घरातील स्थिती सांगत असतो. आज आपण जाणून घेणार आहोत देवघरातील नारळाचे गुप्त संकेत आणि कुलदेवतेचे नारळ आपल्याला काय सांगतो. जेव्हा देवघरातील नारळ सुंदर, स्वच्छ आणि ताजा दिसतो, तेव्हा तो अतिशय शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ घरात देवकृपा आहे, कुलदेवता प्रसन्न आहेत, घरातील सदस्यावर त्यांचे संरक्षण आहे. घरात भांडणे कमी राहतात, मन शांत राहते आणि कामातील अडथळे हळूहळू दूर होतात. असा नारळ दिसत असेल तर समजावे की देवघरातील ऊर्जा चांगली आहे आणि पूजा स्वीकारली जात आहे. काही वेळा नारळ बाहेरून ठीक दिसतो पण आतून कोरडा निघतो. हा संकेत असा मानला जातो की घरात भक्ती कमी झाली आहे, पूजा आहे पण मनापासून नाही. देवघरातील दिवा लागतो पण श्रद्धा कमी झाली आहे. कुलदेवता सांगत असतात की फक्त विधी नको, भाव हवा. अशा वेळी सकाळी संध्याकाळी 2 मिनिटे जरी असली तरी मनापासून नामस्मरण करा. देवांना वेळ हवा नसतो, भावना हवी असते. जर नारळावर अचानक तडे गेले किंवा केसाळ भाग फुटू लागला, तडका गेला तर काही जण घाबरतात, पण लगेच वाईट समजू नये. अनेक परंपरांनुसार हा संकेत घरातील नकारात्मक ऊर्जा नारळाने घेतली असे मानले जाते. म्हणजे घरावर आलेली अडचण नारळाने शोषली. म्हणूनच काही वेळा पूजा झालेला नारळ आपोआप फुटतो, तडा जातो असे म्हटले जाते. अशा वेळी कुलदेवतेचे आभार मानून नवीन नारळ ठेवावे. कधी कधी नारळावर काळे डाग देखील दिसू लागतात. तो खराब होण्यास सुरुवात होते. हा संकेत सांगतो की देवघराची स्वच्छता कमी झाली आहे किंवा घरातील वातावरण जड झाले आहे. जास्त राग, तणाव, वादविवाद असतील तर देवघरातील वस्तूंवर त्याचा परिणाम होतो असे मानले जाते. म्हणून आठवड्यातून एकदा देवघर स्वच्छ करावे. गंध, फुले, दिवा, अगरबत्तीने जागा पवित्र ठेवावी. जर नारळ खूप दिवस खराब न होता जसाच्या तसा टिकून राहिला तर तो अत्यंत शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ कुलदेवतेचे संरक्षण घरावर आहे. काही घरात नारळ वर्षभर ठेवला तरी खराब होत नाही. लोक म्हणतात देवाचा हात आहे. घरात पैसा जरी कमी असला तरी संकटे दूर राहतात, घरातील माणसे सुखात राहतात. जर पूजा करताना नारळ हातातून पडला तर लोक घाबरतात, पण लगेच अशुभ समजू नका. काही वेळा हा संकेत असतो की देव तुमचे लक्ष वेधत आहे. पूजा नीट करा, मन विचलित आहे, विचार जास्त आहेत. स्वतःला शांत करा. देवघरात बसून 2 मिनिटे डोळे मिटा आणि प्रार्थना करा. कुलदेवतेसमोर ठेवलेला नारळ वारंवार वाकडा होतो किंवा फिरतो असे काही जण सांगतात. याचा अर्थ घरातील ऊर्जा बदलते आहे असे मानले जाते. काही नवीन घटना घडणार असतात. घरात पाहुणे येणे, शुभ कार्य ठेवणे किंवा निर्णयाचा काळ सुरू होणे असे संकेत असू शकतात. जर नारळाजवळ मुंग्या येऊ लागल्या तर त्याकडे संकेत म्हणून पाहिले जाते. मुंग्या अन्न आणि साठवण याचे प्रतीक आहे. काही जण म्हणतात घरात धन येणार, पण प्रत्यक्षात स्वच्छता करणेही गरजेचे आहे. संकेत मानला तरी उपाय म्हणून देवघर स्वच्छ ठेवावे. जर देवघरातील नारळाजवळ दिवा सतत शांत पेटत असेल तर घरातील ऊर्जा संतुलित आहे असे मानले जाते. जर दिवा वारंवार विझत असेल तर घरात तणाव किंवा नकारात्मकता वाढली आहे असे लोक मानतात. अशा वेळी रामरक्षा किंवा कुलदेवतेचा जप नक्की करावा. जर घरात सतत अडचणी येत असतील, पैसा टिकत नसेल, वाद होत असतील
तर देवघरातील नारळ बदलायची वेळ आली असे अनेक ज्येष्ठ लोक सांगतात. जुना नारळ आदराने विसर्जित करून नवीन नारळ ठेवावा. त्याच दिवशी घरात गोड पदार्थ करावा. नारळाची 3 डोळे असतात ते हे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे प्रतीक मानले जाते. म्हणून नारळ देवतांना प्रिय आहे. कुलदेवतेसमोर ठेवलेला नारळ म्हणजे त्रिदेवाचे संरक्षण आपल्या घरावर आहे असे मानले जाते. म्हणून त्यांचा अपमान करू नये. जर नारळ ठेवताना मनात संकल्प केला असेल आणि काही दिवसात कामे सुटू लागली तर हा देवकृपेचा संकेत आहे. कुलदेवतेचा नारळ फक्त वस्तू नसून श्रद्धेचे केंद्र असतो. त्यातून मनाला बळ मिळते. काही वेळा स्त्रियांना स्वप्नात नारळ दिसतो. देवघरातील नारळ हातात घेतल्याचे स्वप्न पडते. असे स्वप्न खूप शुभ मानले जाते. घरात मंगल कार्य किंवा अडथळे दूर होण्याचा संकेत असू शकतो. जर नारळ बदलायचा जर नारळ बदलताना आतून गोड पाणी निघाले तर आनंदाचा काळ येतो असे म्हटले जाते. जर पूर्ण कोरडा निघाला तर पूजा वाढवा असा संकेत मानतात. हे सर्व श्रद्धेवर आधारित आहे, पण यातून भक्ती वाढते. कुलदेवतेचा नारळ वर्षातून कधी बदलावा असा प्रश्न पडतो. बहुतेक घरात गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दिवाळी, दसरा किंवा कुलदेवताचा विशेष दिवस जसे नवरात्र या दिवसांमध्ये अंघोळ करून स्वच्छ होऊन नारळ बदलवावा. जुना नारळ कधीही कचऱ्यात टाकू नये. वाहत्या पाण्यात विसर्जित करावा किंवा झाडाखाली तो दफन म्हणजे ठेवून झाडाखाली तो ठेवावा. काही ठिकाणी गायीला अर्पण करतात. आदराने निरोप द्यावा. जर घरातील लहान मुलं देवघरातील नारळाशी खेळत असतील तर त्यांना प्रेमाने समजवावे. हा कुलदेवतेचा मान आहे असे सांगावे. घरातील संस्कार इथून सुरू होते. काही वेळा लोक विचारतात, कुलदेवतेचा नारळ काय सांगतो? उत्तर सोपे आहे. घरातील वातावरण सांगतो. जर घरात प्रेम असेल तर नारळ शुभ वाटतो. जर राग असेल तर मन अशांत राहते. देव संकेत वस्तूंनी देतात, पण समज मनाने घ्यायची असते. देवघरातील नारळ आपल्याला सांगतो की घर स्वच्छ ठेवा, मन स्वच्छ ठेवा, वाहने गोड ठेवा. कुलदेवतेला मोठा नैवेद्य नको, मनाची शुद्धता हवी असते. दररोज नमस्कार करा एवढे पुरे आहे. कुलदेवतेचे स्मरण करा. जर एखाद्या घरात नारळ वारंवार खराब होत असेल तर देवघरात हवा येतो का, ओलावा आहे का तेही पाहावे. आध्यात्मिक श्रद्धेसोबत व्यवहार ज्ञानही महत्वाचे आहे. स्वच्छता आणि योग्य जागा आवश्यक आहे. कुलदेवतेच्या नारळासमोर रोज एक ओवाळणीचा दिवा लावा. थोडे अक्षत ठेवा. हात जोडून म्हणा, आमच्या घरात रक्षण करा, संकटे दूर करा, बुद्धी द्या, मनशांती द्या. हा सर्वात मोठा उपाय आहे. काही घरात आर्थिक अडचणी असते, पण देवघरातील नारळ सुंदर राहतो. याचा अर्थ पैसा कमी असला तरी पुण्यवान मजबूत आहे. देव संकटातही साथ देतात. योग्य वेळ येताच मार्ग निघतो. जर लग्न जमत नसेल, मुलांच्या शिक्षणात अडथळे येत असतील, नोकरी लागत नसेल तर कुलदेवतेसमोर नारळ ठेवून संकल्प करा. 11 दिवस दिवा लावा. मन स्थिर ठेवा. अनेकांना याचा लाभ झाल्याचे अनुभव सांगतात. शास्त्रानुसार देवघरातील नारळ हा शांत गुरु सारखा असतो. तो बोलत नाही पण शिकवतो. संयम ठेव, श्रद्धा ठेव, घर जपा, कुलाचार जपा, पूर्वज विसरू नका, देव विसरू नका. आजकाल अनेक जण फक्त मोठे उपाय शोधतात, पण खरा उपाय साधा आहे. देवघर स्वच्छ ठेवा, कुलदेवतेचा मान ठेवा, नारळ स्वच्छेने घटामध्ये ठेवा, आठवड्यातून एकदा दिवा लावा, घरात प्रेम ठेवा, त्या नारळाच्या कलशातील पाणी बदलवत राहा. मंगळवार, शुक्रवार देवीचे वार असतो. पौर्णिमा, अमावस्या या तिथीला किंवा दुर्गा अष्टमी महिन्यातील अष्टमी येतात त्या तिथीला त्यातील कलशातील पाणी स्वच्छ करायचे असते, दुसरे ठेवायचे असतात. जर घरात सतत बेचैनी वाटत असेल तर देवघरात बसून नारळासमोर 5 मिनिटे श्वास शांत घ्या. जप करा, मनाला उत्तर मिळेल. देव संकेत मनातून देतात. कुलदेवतेचा नारळ सांगतो की जिथे पूर्वजांचा सन्मान तिथे देवकृपा टिकते. आई वडिलांचा आदर करा, मोठ्यांचे आशीर्वाद घ्या, घरातील अन्न वाया घालवू नका. हेच देवपूजन आहे. पक्ष्यांना, प्राण्यांना खाऊ घाला. आता देवघरातील नारळाचा कोंब फुटणे हा अतिशय विशेष आणि शुभ संकेत मानला जातो.
अनेक परंपरांमध्ये देवघरातील नारळाला कोंब फुटणे हा अतिशय विशेष आणि शुभ संकेत मानला जातो. अनेक परंपरांमध्ये असे मानतात की नारळ जिवंत ऊर्जेचे प्रतीक आहे आणि त्याला कोंब फुटणे म्हणजे घरात नवीन सुरुवात, वाढ, प्रगती आणि देवकृपेचा आशीर्वाद सुरू झाला आहे. देवघरातील कुलदेवतेसमोर ठेवलेला नारळाला जर कोंब फुटला असेल तर तो संकेत असा मानला जातो की कुलदेवता प्रसन्न आहेत. घरात अडलेली कामे सुटू शकतात. नोकरी, व्यवसाय, विवाह, संतती, शिक्षण किंवा आर्थिक प्रगतीचे नवे दरवाजे उघडू शकतात. कोंब फुटलेला नारळ हा समृद्धीचे चिन्ह मानतात. जसे बीज अंकुरते तसेच तुमच्या घरातील थांबलेली ऊर्जा पुन्हा चालू होते. असे लोक मानतात. घरात शुभ कार्य होण्याची शक्यता वाढते. काही जण याला लक्ष्मी आगमनाचा संकेतही मानतात. जर घरात बराच काळ अडचणी चालू असतील आणि अचानक नारळाला कोंब फुटला तर तो आशेचा संदेश मानला जातो. म्हणजे संकटाचा काळ हळूहळू कमी होईल, घरात शांतता आणि सकारात्मकता वाढेल. आध्यात्मिक अर्थाने कोंब फुटणे म्हणजे देव सांगत आहे की निराश होऊ नका. संयम ठेवा, तुमचे प्रयत्न वाया गेले नाहीत आणि योग्य वेळ जवळ आली आहे. आता काय करावे? त्या नारळाला फेकू नका. आदराने नमस्कार करा. नवीन फूल अर्पण करा. दिवा लावा. कुलदेवतेचे नाव घ्या. काही दिवस नारळ तसाच ठेवू शकता. नंतर तो कोंब मोठा झाला तर तो नारळ पवित्र जागी मातीमध्ये लावा किंवा झाडाजवळ ठेवावा, कारण तो वाढीचे प्रतीक आहे. त्याला लगेच पालवी फुटायला सुरुवात होत असते. एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी-कधी उष्णता, ओलावा आणि नैसर्गिक कारणामुळेही नारळाला कोंब फुटतो. पण श्रद्धेने पाहणाऱ्यांसाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी-कधी उष्णता, ओलावा आणि नैसर्गिक कारणांमुळेही नारळाला कोंब फुटतो. पण श्रद्धेने पाहणाऱ्यांसाठी तो शुभ संकेतच मानला जातो. म्हणून कलशातील पाणी कलशातील रोज शुद्ध आणि स्वच्छ पाणी ठेवले. म्हणून नारळाच्या कलशातील पाणी आपण रोज शुद्ध आणि स्वच्छ ठेवावे. शुक्रवार, मंगळवार हे देवीचे वार आहे. या दिवशी किंवा पौर्णिमा अशा दिवशी आपण नारळाच्या कलशातील पाणी शुद्ध आणि स्वच्छ ठेवावे. आपल्या कुलदेवतेचे स्मरण करावे. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, नारळ हा संकेत देणारे माध्यम आहे. खरा संदेश तुमच्या जीवनातून दिसतो. घरात शांती असेल तर कुलदेव प्रसन्न आहेत. मनात श्रद्धा असेल तर देव जवळ आहे. अडचणी आल्या तरी धैर्य असेल तर कुलदेवता सोबत आहे. म्हणून आजच देवघरात जा, कुलदेवतेसमोर नमस्कार करा. नारळाकडे प्रेमाने पहा आणि म्हणा, आम्हाला योग्य मार्ग दाखवा. आमच्या घरावर कृपा ठेवा. आमच्या पिढ्यांचे रक्षण करा. जिथे श्रद्धा तिथे संकेत, जिथे संकेत तिथे कृपा, जिथे कृपा तिथे सुख, समृद्धी आणि समाधान नक्की येते.